आदरणीय अजितदादांनी आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन केली आणि त्यांचे पुरोगामी विचार शेवटपर्यंत प्राणपणानं जपले. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आज प्रगत, पुरोगामी, समर्थ अशा प्रकारचा भारत उभा आहे. हे मी अभिमानाने सांगतोय. या क्रांतिकारी दाम्पत्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. हेच आपल्या राज्याचं वेगळेपण आहे, मोठेपण आहे आणि त्यांच्या विचाराचा वसा आपल्याला समर्थपणे पुढे न्यायचा आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे सत्यशोधक विचार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तनवादी व सर्वसमावेशक भूमिकेचे एक प्रकारे मूळ आहे. क्रांतीसूर्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड ह्या क्रांतिकारी साहित्य रचनेतून प्रेरणा घेत आदरणीय अजितदादांनी सदैव बळीराजाच्या हिताचे निर्णय घेतले. लाखाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला लाभ आणि बळ दिले. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आदरणीय अजितदादांनी महात्मा फुलेंनी घडवलेले सामाजिक परिवर्तन व स्त्री सक्षमीकरणाच्या कार्याचा आदर्श घेऊन लाडक्या बहिणींना उचित सन्मान व आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून दिले. तसेच सावित्रीच्या लेकींच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येऊ न देण्यासाठी मोफत शिक्षणाचं धोरण अवलंबले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समता, सर्वसमावेशकता व सामाजिक न्याय ह्या मूल्यांवर वाटचाल करत आली आहे. तसेच आदरणीय अजितदादांनंतर माननीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात ह्याच पुरोगामी विचारांच्या वाटेवर वाटचाल करत राहणार आहे. भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते, पुरोगामी विचारांचे मूर्तिमंत प्रतीक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.